आता आपला जो पॉईंट आहे आता तो आहे होरिझॉन्टल कर्व. ठीक आहे. तो आता मी तुम्हाला होरिझॉन्टल कर्वबद्दल माहिती देऊन देतो. होरिझॉन्टल कर्व झाल्यानंतर सुपर इलिव्हेशनबद्दल माहिती देतो, नंतर SSD OSD बद्दल माहिती देतो आणि नंतर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तो मग सगळ्यात अगोदर तुम्हाला मी होरिझॉन्टल कर्वबद्दल माहिती देतो. बरं, होरिझॉन्टल कर्व आहे तर काय आहे? ठीक आहे. होरिझॉन्टल कर्वबद्दल आपण बघूया. होरिझॉन्टल कर्व म्हणजे काय बरं का, की जेव्हा आपण आपल्याला दिसायला भेटते काय होतंय, रोड जो जो स्ट्रेट रोड आहे, तो स्ट्रेट रोड जो आहे, तो स्ट्रेट रोड जो आहे तो बेंड व्हायला लागून जातोय अशा पद्धतीने होरिझॉन्टल याच्यामध्ये, राईट. तो जो काही आपल्याला हा वाला जो काही कर्व दिसायला भेटतो याला आपण होरिझॉन्टल कर्व म्हणतो. तो होरिझॉन्टल कर्व काय आहे सगळ्यांना माहिती आहे. आता होरिझॉन्टल कर्ववर प्रॉब्लेम येत असतात. तो प्रॉब्लेम काय येतात, ते प्रॉब्लेम आपल्याला दूर पण करावे लागतात. प्रॉब्लेम काय येतो मेनली जर बघायला गेला तर तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, की जेव्हा आपण गाडी या ठिकाणी जाते अशा पद्धतीने, तो अशा पद्धतीने जेव्हा गाडी जाते तर तुम्ही जर बघायला गेला तर काय बरं का, की जो स्ट्रेट रस्ता असतो त्या स्ट्रेट रस्त्याची रेडियस किती असते, रेडियस असते इन्फिनिटी. जो स्ट्रेट रस्ता असतो त्या स्ट्रेट रस्त्याची रेडियस असते इन्फिनिटी, तुम्हाला माहिती आहे. परंतु जो बेंड आहे त्या बेंडची रेडियस काही ना काही आपल्याला दिसायला भेटेल. तो समथिंग आर रेडियस त्याची आपल्याला दिसायला भेटते, राईट. तो आता काय होतं, ड्यू टू दिस आर रेडियस या बेंडमुळे काय होतं आहे, जेव्हा गाडी याच्यामध्ये जाते तो सेंट्रीफ्युगल फोर्स जो असतो तो आउटवर्ड लागत असतो. सेंट्रीफ्युगल फोर्स किती असतो, तो सेंट्रीफ्युगल फोर्स असतो mv²/r. तो mv²/r ड्यू टू द रेडियस. ती रेडियस जी काही इंट्रोड्यूस झाली आहे, हा जो काही कर्व आहे त्या कर्वची काही ना काही रेडियस आहे. या रेडियसमुळे आर आहे, तो आर आहे तर त्यामुळे सेंट्रिफ्युगल फोर्स पण आहे. हा सेंट्रिफ्युगल फोर्स आउटवर्ड लागतो. तर आउटवर्ड लागल्यामुळे काय आहे, इथे येणारी जी गाडी आहे ना, ती गाडी समजा ती गाडी दिसायला कशी अशी काहीतरी गाडी, इथे ही गाडी जी आहे ना एकतर बाहेर खिचली जाईल किंवा ती ना अशी ओव्हरटर्न व्हायचा प्रयत्न करेल. म्हणजे काय, हे बघा, ही जी काही गाडी आपली, ही गाडी ही गाडी जी काही आहे इकडे जर का समजा सेंट्रिफ्युगल फोर्स जर ॲक्ट करत असेल कुठे, इकडच्या बाजूला पेन बदलवतो, तो इकडच्या बाजूला सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट करतोय. म्हणजे काय, ती गाडी तुम्हाला मी अशी दाखवली म्हणजे बाहेरच्या डिरेक्शनमध्ये, राईट का, अशा पद्धतीने आउटवर्ड. तो ती या चाकाच्या अबाउट ओव्हरटर्न पण करते. या चाकाच्या अबाउट ओव्हरटर्न करणार किंवा हे दोघं चाकं जे ना इकडे काय होतील, इकडे जे ना इकडे सरकतील म्हणजे स्किड होतील, राईट का. सो देअरफॉर आपल्याला काय दिसायला भेटतं बरं का, की करवरती जर का तुम्ही काही करवरती काही रेडियस म्हणजे करवरती काय काही रेडियसने तो कर्व आपल्याला दिलेला दिसायला भेटतो. तो त्याच्यामुळे सेंट्रिफ्युगल फोर्स येतो. सेंट्रिफ्युगल फोर्स गाडीला एकतर बाहेर खेचण्याचं काम करणार किंवा गाडीला ओव्हरटर्न करण्याचं काम करतो. तर त्यामुळे ते आपल्याला मधला जो माणूस आहे त्याला डिस्कम्फर्ट फील व्हायला लागून जातं, राईट का. एवढी स्टोरी आपल्याला दिसायला भेटते. मग आता होरिझॉन्टल कर्वमध्ये हे प्रॉब्लेम जे ना यायला नको. त्यामुळे काय करावं लागतं आपल्याला, तो गंमत बघा. समजा हे बघा समजा होरिझॉन्टल कर्व आपला असा, हा होरिझॉन्टल कर्व आहे. गाडी अशा पद्धतीने इकडून येते, ही गाडी आपली दिसायला भेटते, राईट. इकडून जर का मी समजा बघितलं, इकडून बघतोय मी, तो इकडून जेव्हा मी बघणार, इकडून मी समजा बघत होतो तर ती गाडी मला अशी दिसत होती, राईट. गाडी अशी पर्यंत दिसत होती, राईट. आणि गाडी बाहेर जाणार आहे एक मिनटं, अरे कुठे गेलं रे, हां. तो हा हे स्ट्रेट रस्ता होता, असा स्ट्रेट रस्ता होता. तो स्ट्रेट रस्त्यावरून जेव्हा आपण होरिझॉन्टल कर्ववरती गेलो, तो होरिझॉन्टल कर्ववरती गेल्यावरती सेंट्रिफ्युगल फोर्स बाहेर लागतो, जो की P=mv²/r असतो. एवढा फोर्स आपल्याला दिसायला भेटतो. हा बाहेर आउटवर्ड लागताना आपल्याला दिसायला भेटतो. तर घडतं असं की आता जर तुम्ही बघायला गेलात तर गाडी या डायरेक्शनमध्ये चालली, चाक जर बघायला गेलं तर समोरून तुम्हाला असं दिसायला भेटतो, ड्रायव्हर इथं दिसायला भेटतोय. तो गाडी बाहेर चालली ना, इकडून जेव्हा मी बघतोय ना तर मला असं दिसतंय की गाडी जे ना इकडे चालली, इकडे चालली म्हणजे काय, सेंट्रिफ्युगल फोर्स त्याला बाहेर ओढतोय. तो सेंट्रिफ्युगल फोर्स असा ॲक्ट करतोय, राईट का. सो हा कर्व आहे, गाडीला इकडे ओढतो सेंट्रिफ्युगल फोर्स. इकडून जर बघितला तर सेंट्रिफ्युगल फोर्स असा दिसायला भेटेल. तो समोरून जेव्हा मी बघतोय तर माझ्या समोर गाडी अशा पद्धतीने दिसायला भेटते, ही गाडी अशा पण दिसायला भेटते. सेंट्रिफ्युगल फोर्स या डिरेक्शनमध्ये ॲक्ट करतो. तर त्यामुळे काय होतंय सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे कधी पण गाडीच्या सेंटरला लागतो. गाडीचा जो सी जी म्हणजे किती बरं का, सी जी समजा ते सी जी कुठे लाय होतं, तो सी जी मी एच उंचीवरती म्हणतो. एच उंची म्हणजे ही एच उंचीवरती जो सी जी लाय होताना आपल्याला दिसायला भेटतो. तो एच उंचीवरती सी जी लाय होताना आपल्याला दिसायला भेटतोय एच उंचीवरती, ओके. तो पुढे पॉईंट काय बरं का, याचं वजन पण असेल, गाडीचं काही ना काही वजन असेल, डब्ल्यू काहीतरी असेल. आता आम्ही काय बोललो तुम्हाला की हा आउटर व्हील आहे, बरोबर आहे. हा आउटर व्हील आहे बघा. इकडून जर का मी बघतोय, समजा इकडून जर मी बघतोय तर ही गाडी मला असं दिसायला भेटते, ही आउटर व्हील आहे. तो आउटर व्हीलच्या अबाउट गाडी काय होते, ओव्हरटर्न करते. का, कारण की सेंट्रिफ्युगल फोर्स त्याला तिकडे ओढतोय. तर त्यामुळे गाडीची ना अशी ओव्हरटर्न करायचा प्रयत्न करेल अबाउट द आउटर व्हील, राईट का. सो देअरफॉर आपण काय करतो, आता आपल्याकडे काय असतं बरं, आपल्याकडे एक बात असते की सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला असतो आपल्याकडे, P=mv²/r.
एम व्ही स्क्वेअर बाय आर. सो देअरफॉर आपल्याला काय माहिती बरं का आता पी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर आहे. एम म्हणजे काय असतो, एम म्हणजे मास असतं. जसे मासला कसं लिहितो आपण डब्ल्यू इज इक्वल टू एम जी लिहितो. तर डब्ल्यू इज इक्वल टू एम जी जर लिहित असेल तर मी एमला काय लिहिणार रे, एमला काय लिहिणार मी डब्ल्यू बाय जी. तर मी तर डब्ल्यू बाय जी लिहून देतो. डब्ल्यू बाय जी जर का मी ते लिहिला तर मला काय दिसायला भेटतं माहिती आहे का, पी बाय डब्ल्यू याला म्हणतो आपण इम्पॅक्ट रेशो, याला इम्पॅक्ट रेशो किंवा आपण सेंट्रिफ्युगल रेशो पण म्हणतो. तो पी बाय डब्ल्यू जो काय आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला किती भेटते, ती भेटते व्ही स्क्वेअर बाय जी आर. व्ही स्क्वेअर बाय जी आर एवढी आपल्याला व्हॅल्यू भेटते. सगळ्यात अगोदरचा फॅक्टर जो आहे ना याला आपण इम्पॅक्ट फॅक्टर म्हणतो, किंवा याला तुम्ही काय म्हणता, याला तुम्ही सेंट्रिफ्युगल फॅक्टर म्हणा. सो इम्पॅक्ट फॅक्टर म्हणा, सेंट्रिफ्युगल रेशो म्हणा, तो पी बाय डब्ल्यू असतो आणि व्ही स्क्वेअर बाय जी आर एवढी त्याची व्हॅल्यू असते. इथपर्यंत कळालं का, इथपर्यंत कळालं का रे, ठीक आहे. हळूहळू लिंकिंग लागत जाईल. तर पी बाय डब्ल्यूचा रेशो व्ही स्क्वेअर बाय जी आर असतो, एवढी बात लक्षात राहते. आता पुढे काय घडतं बरं, पुढे काय घडतं, तर आपण बोलतोय आता की ही गाडी होती, दिसायला मला अशा पद्धतीने दिसत होती, हे तिचे चाकं होते, हा आउटर व्हील होता, आउटर व्हील, आणि गाडी जे ना सेंट्रिफ्युगल फोर्स या डिरेक्शनमध्ये लागत होता, राईट. करो अशा पद्धतीने असेल तो, आणि गाडीला मी इकडून बघत होतो समजा, तो अशा पद्धतीने सेंट्रिफ्युगल फोर्स तो लागत होता, असं आपण समजून घेऊया. गाडी अशी होती ती, ठीक आहे. तो आता आपल्याला काय दिसायला भेटतं बरं का, वेट खाली येते आता डब्ल्यू. सो डब्ल्यू वेट जे आहे ते खाली आहे, ही इकडे अशा पद्धतीने लागतं आहे, आणि गाडी जे ना ओव्हरटर्न होणार अबाउट द वाट आउटर व्हील. सो अबाउट द वाट आउटर व्हील या ठिकाणी. सो देअरफॉर मी काय करतो आता, मला काय दिसायला भेटतं की हा पी आहे, राईट, हा पी आहे. सो पी इंटू फोर्स इंटू परपॅन्डिक्युलर डिस्टन्स, याला मी एच म्हणतो, एच म्हणतो, राईट. तो पी इंटू एच जर का केला तुम्ही, तर हा जो आहे ना हा ओव्हरटर्न करणार. लक्षात आलं का, ड्यू टू द सेंट्रिफ्युगल फोर्स याच्यामुळे एक मुवमेंट तयार होते पी इंटू एच. ही मुवमेंट काय करते, गाडीला ओव्हरटर्न करायचं काम करते. परंतु इथं असणारं वजन जे ते वजन ओव्हरटर्न पण होऊ देणार नाही. ओव्हरटर्न कसं होऊ देणार नाही बरं का, जर का समजा मी आता ओव्हरटर्न कसं होऊ देणार नाही, ही वजन आहे, राईट का, या गाडीची विड्थ असते बी, या गाडीची विड्थ किती असते बी. तो गाडीची विड्थ जी आहे ती बी आहे. तो वजन कशावरती लागणार, निम्म्यावरती, म्हणजे बी बाय टूवरती. तर तुम्ही काय म्हणणार की डब्ल्यू इंटू बी बाय टू, डब्ल्यू इंटू बी बाय टू हे काय असणार आहे आपला, तो डब्ल्यू इंटू बी बाय टू आपला काय असणार आहे, तो डब्ल्यू इंटू बी बाय टू आपला रिजिस्ट करणारा वेट जे ना गाडीचं वजन ते काय करणार, रिजिस्ट करणार. इथपर्यंत कळालं का रे, कळालं का इक्वेशन कसं बनवलं मी तर, की बाबा गाडीचं वजन जे काय ते रेजिस्टन्स देणार आहे, राईट. मग आता आपण काय करतो, पी बाय डब्ल्यूला इकडे आणतो समजा मी, तो डब्ल्यूला जर का इकडे आणलं तर याला म्हणतो मी सेंट्रिफ्युगल रेशो किंवा तुम्ही इम्पॅक्ट रेशो त्याला म्हणतात. आणि जो किती असणार बरं का, तर तुम्ही म्हणणार बी बाय टॉईस एच. याचा अर्थ असा होतोय, ही एक लिमिटिंग कंडिशन झाली. ही लिमिटिंग कंडिशन म्हणजे काय बरं का, की जर का पी बाय डब्ल्यू याचा रेशो जर बी बाय टॉईस एच एवढा झाला, बी म्हणजे त्याची विड्थ आणि एच म्हणजे त्याची हाईट, म्हणजे तुम्हाला दिसायला भेटतोय की जो सेंट्रिफ्युगल रेशो आहे तो डिपेंड करून जातो विड्थ आणि याच्यावरती. जर समजा बी बाय टॉईस एच एवढा जर असला, तर आता काय व्हायचा प्रयत्न होईल, आता ओव्हरटर्न व्हायचा प्रयत्न होईल. त्यामुळे आपण काय बोलतो की बाबा पी बाय डब्ल्यू जर का लेस दॅन ऑर इक्वल टू बी बाय टॉईस एच जर का असेल ना, तर कोणत्याही प्रकारची ओव्हरटर्निंग होणार नाही, कारण की सेंट्रिफ्युगल रेशो कमी आहे या बी बाय टॉईस एचपेक्षा. तर गाडीची विड्थ आणि गाडीची हाईट जी काही आहे त्याच्यापेक्षा तो सेंट्रिफ्युगल रेशो कमी आहे, त्यामुळे ओव्हरटर्न होणार नाही. ओव्हरटर्न कधी होणार नाही बरं का, याच्यावरती क्वेश्चन असतात गेटमध्ये सुद्धा, सगळ्या ठिकाणी दिसायला भेटतील की पी बाय डब्ल्यू जर का लेस दॅन ऑर इक्वल टू बी बाय टॉईस एच असला तर ओव्हरटर्न होणार नाही. बोला कळाले का बात इथपर्यंत, कळाले का रे, पटपट जाऊ दे आपल्याला, ठीक आहे. तो इथपर्यंत झालं. आता पुढचा पॉईंट काय असतो बरं का, नेक्स्ट पॉईंट जर बघायला गेलात तो हे होतं ओव्हरटर्न. तो आपल्याला माहिती आहे की हॉरिझॉन्टल कर्ववरती काय होऊ शकतं बरं का, सेंट्रिफ्युगल फोर्समुळे एकतर ओव्हरटर्न होऊ शकतं, एकतर लॅटरल स्किडिंग होऊ शकते. आता कशी बरं का लॅटरल स्किडिंग कशी होणार, जर समजा फास्ट स्पीडमध्ये जर का गाडी आली, तुम्ही ते बघत असता ते रेस, ही गाडी इथं असणारी गाडी फास्ट स्पीडमध्ये असल्यामुळे लॅटरल इकडे स्किडिंग होते ड्यू टू द सेंट्रिफ्युगल फोर्स. तो सेंट्रिफ्युगल फोर्समुळे तिकडे ती स्किडिंग होत जाते. तो सेंट्रिफ्युगल फोर्समुळे जर का समजा ती स्किडिंग होत जात असेल, तो आपल्याला ते फाइंड आउट पण करता यायला पाहिजे. मग आता काय करणार बरं का मी, आता सगळ्यात महत्त्वाची बात मला दिसायला भेटते, इकडे आहे आपला सेंट्रिफ्युगल फोर्स इकडे आहे, परंतु ही गाडीला जर का इकडे स्किडिंग होऊ द्यायचं नसेल, तो इकडे फ्रिक्शन फोर्स लागेल. म्हणजे काय बरं का, समजा तुम्ही इकडून तुम्ही बघतायत, तो गाडी तुम्हाला कशी दिसेल, राईट, अशा पद्धतीने दिसतंय आणि इकडे सेंट्रिफ्युगल फोर्स पी लागतोय, राईट. तर तुम्हाला आता ही गाडी जी ना सेंट्रिफ्युगल फोर्समुळे इकडे स्पीड होत जाईल ती, पण स्पीड जर उद्यायचं नसेल तर या दोघांच्या गाडीचं चाक आणि रस्ता यांच्यामध्ये फ्रिक्शन असायला पाहिजे. फ्रिक्शन एवढं असायला पाहिजे की तो तिकडे स्पीड व्हायला नको. त्यामुळे लिमिटिंग कंडिशन काय बनेल बरं का, की फ्रिक्शन फोर्स जो आहे कोणता, लॅटरल फ्रिक्शन फोर्स. तो लॅटरल फ्रिक्शन फोर्स म्हणतो मी लॉन्जिट्युडनली लॅटरल डिरेक्शनमध्ये लागणार, तो लॅटरल पी इज इक्वल टू एफ. मी असं लिहू शकतो का, ही आपली काय झाली,
ही आपली लिमिटिंग कंडिशन झाली. हे असं लिहू शकतो का मी की बाबा मला जे ना स्क्रीडिंग वगैरे उद्यायची नसेल तर P इज इक्वल टू एफ असायला पाहिजे. किंवा जर तुम्हाला सेफली हे करायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार की P जो काही आपला सेंट्रिफ्युगल फोर्स आहे हा कमी असायला पाहिजे किंवा इक्वल असायला पाहिजे फ्रिक्शन फोर्सपेक्षा. तेव्हा स्किडिंग होणार नाही. तेव्हा स्किडिंग होणार नाही. इथपर्यंत बात लक्षात आली. तर मग आता मी काय करणार, P लेस दॅन ऑर इक्वल टू फ्रिक्शन फोर्स, लॅटरल फ्रिक्शन फोर्स, लॅटरल असं असायला पाहिजे. तो P इज इक्वल टू वाट एफ काय असतो बरं का, एफ असतो आपला, एफ म्हणजे फ्रिक्शन फोर्स. तो फ्रिक्शन फोर्स म्हणजे काय, हा झाला P. फ्रिक्शन फोर्स म्हणजे काय, याचं वजन असेल W काहीतरी, त्याचं वजन W असेल आणि म्यू. सो तुम्हाला नॉर्मल रिॲक्शन इंटू जर का म्यू केलं तर तुम्हाला काय दिसायला भेटतो, फ्रिक्शन फोर्स. तर तुम्हाला दिसायला भेटेल की म्यू इंटू डब्ल्यू किंवा छोटा एफ लिहिला तरी चालेल. म्यू इंटू डब्ल्यू काय होऊन जाईल रे, आपला फ्रिक्शन फोर्स होऊन जाईल. बरोबर का. याचा अर्थ काय होतोय की P बाय डब्ल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू असायला पाहिजे काय, सो P बाय डब्ल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू असायला पाहिजे म्यू. किंवा म्यूलाच कोणी काय लिहितात, म्यूलाच कोणी एफ पण लिहितात. एफ म्हणजे काय, फ्रिक्शन. तो फ्रिक्शन कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. एफ छोटा एफ लिहू शकतो आपण. हा कॅपिटल एफ आहे, हा छोटा एफ. तो चालेल का. मग P बाय डब्ल्यू जर का लेस दॅन ऑर इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, लॅटरल फ्रिक्शन जर का असेल तर जे लॅटरल स्लायडिंग जी काय आहे ती लॅटरल स्किडिंग होणार नाही. लॅटरल स्लायडिंग किंवा लॅटरल स्किडिंग होणार नाही. तो कळाला का. ओरिजिनल कर्ववरती प्रॉब्लेम कशाचा येत होता, एक ओव्हरटर्नचा प्रॉब्लेम येत होता आणि एक लॅटरल स्किडिंगचा प्रॉब्लेम येत होता. ओव्हरटर्नचा प्रॉब्लेम जर दूर करायचा असेल तर सेंट्रिफ्युगल रेशो P बाय डब्ल्यू जो आहे तो लेस दॅन ऑर इक्वल टू B बाय टॉईस एच असायला पाहिजे. आणि जर का तुम्हाला लॅटरल स्किडिंगचा प्रॉब्लेम दूर करायचा असेल तर P बाय डब्ल्यूचा रेशो जो काही आहे आपला लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू ऑर कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन एफ पण लिहू शकतात तुम्ही. अशा पद्धतीने 2 पॉईंट तुम्हाला कळाले का ओरिजिनल कर्ववरती. ठीक आहे. तर आता जो काही आहे आपला P बाय डब्ल्यू याच्यापेक्षा कमी असायला पाहिजे. परंतु मग आपल्याला दिसायला भेटतं, हे झालं ओरिजिनल कर्वबद्दल. तो ओरिजिनल कर्वबद्दल मी तुम्हाला हे सांगितलं. आता दुसरी महत्त्वाची बात काय असते बरं का याच्यामध्ये, की यार मग समजा आपल्याला काय करावं लागतं ओरिजिनल कर्व हा जो काही ओरिजिनल कर्व आहे या ओरिजिनल कर्ववरती B बाय टॉईस एच किंवा समजा आपला म्यू जर का सफिशियंट नसला, समजा जो मी असं बोलतो ना तुम्हाला लॅटरल स्लायडिंग व्हायला नको, मग मी बोललो तुम्हाला की P बाय डब्ल्यूचा रेशो लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू असायला पाहिजे. परंतु जर का समजा हा म्यू सफिशियंट नसेल, तो रस्ता आणि चाकामधला म्यू जर का सफिशियंट नसेल तर 100% काय होणार आहे, स्लायडिंग होणार आहे. तो त्यामुळे आपण काय करतो, या म्यूला आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो. म्यूला वाढवण्याचा प्रयत्न जर करायचा असेल तर तुम्हाला एक तर चाक तसं रफ बनवावं लागेल किंवा ते रोड तसं खडबडीत बनवावं लागेल. परंतु तसं काही पॉसिबल नाही. तसं जरी पॉसिबल नसलं तरी आपल्याकडे एक पॉईंट आहे आपल्याकडे, काय बरं का, आपण काय करू शकतो, रस्त्याला उचलू शकतो. रस्त्याचा जो काही आउटर एज आहे या आउटर एजला आपण रेज करू शकतो, म्हणजे उचलू शकतो. तो आउटर एजला इनर एजच्या रिस्पेक्टनं उचला तो त्यामुळे काय होईल बरं का, तो इलिव्हेट होऊन जाईल. तो इलिव्हेट जर झाला त्याला म्हणतो आपण सुपर इलिव्हेशन. मग फ्रिक्शन तर आहेच, परंतु त्याच्यामध्ये जर का समजा तुम्ही इलिव्हेशन जर करून टाकलं तर तुम्हाला काय दिसायला भेटेल, की बाबा आता आपला रस्ता एकदम ओके आहे. तो म्यू जो आहे ना सफिशियंट जर नसेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा ई ॲड करून द्या. जर ई ॲड करून टाकला तुम्ही तर तो रस्ता जो काही आहे तो रस्ता तुम्हाला आपला जो काही हे आहे सेंट्रिफ्युगल फोर्स त्याच्याबद्दल तुम्हाला तो चांगला सेफ देईल. राईट का. म्हणजे काय बरं का, जसे काय P बाय डब्ल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू, आता मी काय बोलतोय तुम्हाला की याला एफ म्हणतो मी, आता म्यू नाही म्हणत, एफ प्लस काय म्हणतो त्याला, एफ म्हणजे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. कोणता, लॅटरल कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. राईट. सो लॅटरल कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन ज्याची व्हॅल्यू 0.15 असते, मी तुम्हाला काल सांगितली होती. राईट. आणि 0.15 आणि इथं काय आला आता ई म्हणजे ईला काय म्हणतो आपण, ईला म्हणतो सुपर इलिव्हेशन. तो ई काय असतो आपला, ई म्हणजे सुपर इलिव्हेशन आपण याला म्हणतो. मग आता काय होईल का, P बाय डब्ल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू एफ बाय ई आहे. सो देअरफोर आता मी तुम्हाला अगोदर पण काढून बोललो बरं का की P बाय डब्ल्यूची व्हॅल्यू किती असते रे, पहिल्या पेजवरती लिहून दाखवलं होतं की P बाय डब्ल्यू जो काही असतो आपला V² बाय GR असतो. आठवते का. P बाय डब्ल्यू जो आहे तो आपला V² बाय GR असतो. त्यामुळे मी या इक्वेशनला असं लिहू शकतो का की V² बाय GR जो काही आहे आपला V² बाय GR इज इक्वल टू काय असणार आहे आपला एफ प्लस ई. सो एफ प्लस ई अशा पद्धतीने आपण एक इक्वेशन बनवू शकतो. राईट का. तर हे इक्वेशन आपण अशा पद्धतीने बनवू शकतो. या इक्वेशनला तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकतात किंवा दुसरं तुमच्याकडे आहे त्याच्यानुसार पण आपण ते बनवू शकतो. पहिले मला सांगा इथपर्यंत कळालं का, इथपर्यंत कळालं का रे, काही वेगळी समजवण्याची गरज आहे का अजून, किंवा आपण याला दुसऱ्या पद्धतीने समजू शकतो. काय करू शकतो बरं का, मी जो आपला ओरिजिनल कर्व होता तो याला जर का मी असा कापला तर अगोदर मला कसा दिसत होता, असा दिसत होता. परंतु मी काय केलं, हा इनर एज होतं, हे आउटर एज होतं. इनर एज म्हणजे हे इनर एज आहे आणि हे आउटर एज आहे. आता मी इनर एजला रेज करून टाकलं, अशा पद्धतीने इनर एजला मी रेज करून टाकलं. तो इनर एजला जर का मी रेज केलं तर रेज केल्यामुळे काय होतं माहिती आहे का, रेज केल्यामुळे काय होतं, समजा इनर एजला मी रेज केलं थिटा एवढ्या अँगलने मी रेज केलं. तो ठीक आहे, थिटा एवढ्या अँगलने जर का रेज केलं तर ही गाडी होती, या गाडीचं वजन काय होतं, या गाडीचं वजन खाली लागत होतं ज्याला मी डब्ल्यू म्हणत होतो. राईट का. त्याचं नॉर्मल जर बघायला गेलं, नॉर्मल कॉम्पोनंट हा थिटा आहे, हा पण थिटा असणार. तो हा किती असतो, डब्ल्यू कॉस थिटा. राईट. हा डब्ल्यू कॉस थिटा आहे.
राईट. आणि हा काय असणार बरं का, इकडचा कॉम्पोनंट जर बघायला गेला तर डब्ल्यू साईन थिटा, डब्ल्यू साईन थिटा, राईट. सो डब्ल्यू साईन थिटा आपल्याला दिसायला भेटतो. दुसरी महत्त्वाची बात काय बरं का, आता तुम्हाला दिसायला भेटणार की हा रस्ता जो आहे सेंट्रिफ्युगल फोर्स कुठे लागणार आहे सेंट्रिफ्युगल फोर्स असा लागणार, त्याच्या बरोबर असा परपेंडिक्युलर डायरेक्शन असा पी लागतो. तो सेंट्रिफ्युगल जर तुम्ही त्याला इलिव्हेट करून टाकलं ना, तर त्यामुळे काय होतं, सेंट्रिफ्युगल फोर्स कमी होऊन जातो. कसं कमी होऊन जातो, त्याचा फक्त एकच कॉम्पोनंट या डिरेक्शनमध्ये लागतो. कोणता असतो तो म्हणजे पी कॉस थिटा, एवढाच राहून जातो. म्हणजे जर का तुम्ही त्या रस्त्याला जर का इलिव्हेट केला, तो सेंट्रिफ्युगल फोर्सचा इफेक्ट जो आहे ना तो कमी होऊन जातो. कसा कमी होऊन जातो, त्याचा फक्त एकच कॉम्पोनंट लागत असतो, एकच कॉम्पोनंट त्याला तिकडे ओढतो. तो कॉम्पोनंट नेहमी कमी असणार आहे, कारण की कॉस थिटाची व्हॅल्यू एकापेक्षा कमी असते. लक्षात आली काही बात. तर तुम्ही जर का आता इक्विलिब्रियम बघायला गेलात, तो गाडी जी काही आहे इकडे स्लाईड होणार नाही, त्यासाठी तुम्हाला फ्रिक्शन पण इकडे लागणार आहे, तो फ्रिक्शन पण इकडे लागणार आहे. मग देअरफॉर हे फ्रिक्शन आलं, फ्रिक्शनची व्हॅल्यू किती असते, फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू, तर तुम्ही काय म्हणणार बरं का, या डब्ल्यू साईन थिटा प्लस नॉर्मल फोर्स किती येईल, डब्ल्यू साईन थिटा प्लस पी साईन थिटा, बरोबर काय बघा बरं. हा जो काही नॉर्मल फोर्स आहे, हा नॉर्मल डब्ल्यूचा एक कॉम्पोनंट आणि पीचा पण एक कॉम्पोनंट इकडे येईल, तो डब्ल्यू कॉस थिटा आणि पी साईन थिटा एवढा आपला नॉर्मल फोर्स आपल्याला दिसायला भेटतो. जर नॉर्मल फोर्स एवढा आहे तर फ्रिक्शन फोर्स किती असेल, तो फ्रिक्शन फोर्स कॅपिटल एफ इज इक्वल टू किती असेल बरं का रे, म्यू इंटू नॉर्मल रिॲक्शन. सो म्यू म्हणजे एफ छोटा एफ, तो छोटा एफ इंटू नॉर्मल फोर्स किती आहे आपला, डब्ल्यू कॉस थिटा प्लस पी साईन थिटा. हे कळतं आहे का तुम्हाला, काय चालू आहे इथं, का पेन व्यवस्थित चालत नाही, व्यवस्थित काही दिसत नाही. सो फ्रिक्शन फोर्स एवढा आपला होऊन जाणार आहे. आता फ्रिक्शन फोर्स किती लागणार इकडे, तो फ्रिक्शन फोर्स जो काही आहे एफ डब्ल्यू कॉस थिटा प्लस एवढा आपल्याला फ्रिक्शन फोर्स दिसायला भेटतो. इकडच्या डिरेक्शनमध्ये फ्रिक्शन फोर्स एवढा लागणार आहे, राईट. तो फ्रिक्शन फोर्स एवढा लागणार आहे. फ्रिक्शन फोर्स बॅलन्स कोणाला करणार, पी कॉस थिटाला बॅलन्स करणार आहे. सो तुम्ही काय म्हणणार बरं का, आता पी कॉस थिटा इकडे लागतोय आणि फ्रिक्शन फोर्स इकडे लागतोय, तर दोघांना जर का तुम्ही इक्वल करून टाकलं तर काय दिसायला भेटेल तुम्हाला, पी कॉस थिटा इज इक्वल टू पी कॉस थिटा इज इक्वल टू, तो पी कॉस थिटा इज इक्वल टू एफ म्हणजे काय, फ्रिक्शन फोर्स. आणि फ्रिक्शन फोर्स किती होता, तो पी कॉस थिटा इज इक्वल टू आवाज ऐकतात का सगळेजण, पी कॉस थिटा एफ किती सांगितलं तुम्हाला मी, एफ किती काढला आपण, एफ होता म्यू एफ इंटू डब्ल्यू कॉस थिटा प्लस पी साईन थिटा, एवढा फ्रिक्शन फोर्सचा होता. परंतु वजनाचा एक कॉम्पोनंट पण होता तिकडे, कोणता माहिती आहे का तुम्हाला, तो होता डब्ल्यू साईन थिटा. आठवते का, डायग्राम बघून घ्या. तो डब्ल्यू साईन थिटा जो होता, ही गाडी आपली अशी होती, इकडे जे काही आहे इकडे डब्ल्यू साईन थिटा बी लागत होता आणि फ्रिक्शन फोर्स पण इकडे लागत होता. तो पी कॉस थिटाला बॅलन्स करणारे कोण आहेत, पी कॉस थिटाला बॅलन्स करणारे दोन जण आहेत, एक म्हणजे फ्रिक्शन फोर्स आणि एक म्हणजे डब्ल्यू. बोला कळालं का इक्वेशन, आवाज येतोय का माझा रे, कोणीच कमेंट करत नाही, कळतंय का, ठीक आहे. तो इथपर्यंत आपण आलो. आता जर का तुम्ही त्या दोघांना जर का व्यवस्थित कम्पेअर केलं, तो कम्पेअर केल्यानंतर काय होईल, इक्वेशन बघून घ्या. इक्वेशन काय बनेल लक्षात घ्या, तो व्यवस्थित लिहून घेऊ आपण. काय बरं का, की बाबा पी कॉस थिटा, आता कॅन्सल आउट करून चला, मला पेन बदलून घेऊ द्या, पेन जो ना जास्त खराब चालतोय. पी कॉस थिटा इज इक्वल टू, याला काय असणार आहे बरं का, एक तर असणार आहे आपला डब्ल्यू साईन थिटा, वजनाचा एक कॉम्पोनंट तिकडे लागणार, राईट, प्लस फ्रिक्शन फोर्स किती होता, तो फ्रिक्शन फोर्स होता आपला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिॲक्शन किती होती, नॉर्मल रिॲक्शन होती डब्ल्यू कॉस थिटा प्लस काय होता रे, पी साईन थिटा. हे तुम्हाला मी काय सांगतो, याच्यावरती क्वेश्चन आहेत म्हणून मी तुम्हाला एवढं सांगतो डीपमध्ये, ठीक आहे. अशा पद्धतीने जर का तुम्ही या इक्वेशनला सॉल्व्ह केला ना, तर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, सॉल्व्ह कसं करायचं आहे, तो सॉल्व्ह करा तुम्ही, त्याला व्यवस्थित जर सॉल्व्ह केलं तुम्हाला दिसायला भेटणार पी बाय डब्ल्यूचा रेशो आपल्याला इक्वेशनहून दिसायला भेटतो. काय बरं का, तर तो असतो, तुम्ही डायरेक्ट लिहून घ्या वाटलं असं तुम्हाला जमून बी ती, तो एफ प्लस टॅन थिटा, एफ म्हणजे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, लॅटरल कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, एफ प्लस टॅन थिटा डिवाइड बाय 1 मायनस एफ टॅन थिटा, राईट. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटेल. टॅन थिटा जो काही ना, थिटा खूप कमी असतो, तो थिटा खूप कमी आहे, त्यामुळे काय असतं बरं का, थिटा जर का खूप कमी असेल तर साईन थिटा इज इक्वल टू काय असतो रे, साईन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा असतो, राईट. आणि टॅन थिटा साईन थिटा इज इक्वल टू काय असतो रे, तो इज इक्वल टू आपला थिटा असतो. आणि तो थिटा असणार आहे त्याला मी इथं या ठिकाणी मी काय म्हणणार, याला सुपर इलिव्हेशन ई म्हणणार आहे मी, राईट. तो थिटा आहे त्याला मी काय म्हणणार, ई म्हणून देणार. तो देअरफॉर इक्वेशन काय बनवून देईल बरं का, पी बाय डब्ल्यूचा रेशो काय बनवून देईल, तो पी बाय डब्ल्यूचा रेशो काय बनवून देईल बरं का, लक्षात घ्या, ते बनवून देईल पी बाय डब्ल्यू. हा पी बाय डब्ल्यू काय बनवून देईल, पी बाय डब्ल्यू इज इक्वल टू एफ प्लस ई.
टॅन थिटाला काय लिहिणार मी ई. सो एफ प्लस ई 1 मायनस ई एफ अशा पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो. तर नवीन लिहितो मी P/W इज इक्वल टू ई प्लस एफ डिवाइड बाय 1 मायनस ई एफ. हे स्टँडर्ड इक्वेशन आहे, याला परीक्षेमध्ये विचारून घेतील. तो हे इक्वेशन आपल्याला दिसायला भेटतं इन केस ऑफ द वॉट सुपर इलिव्हेशन. तर सुपर इलिव्हेट जर तुम्ही केलं तर P/W इज इक्वल टू ई प्लस एफ अपॉन 1 मायनस ई एफ एवढं आपल्याला दिसायला भेटतं. इथपर्यंत जर का तुम्ही आले असेल तर लक्षात घ्या. आता जो काही ई असतो हा ई मॅक्झिमम असतो कशासाठी मॅक्झिमम असतो बरं का. तुम्हाला मी काल पण बोललो की ई मॅक्सची व्हॅल्यू तुम्हाला मी काल लिहून दिली होती. ई मॅक्सची व्हॅल्यू काय असते तुम्हाला सांगितले मी. प्लेन आणि रोलिंग टेरेन जर असेल त्यासाठी 7% आहे राईट. हिली टेरेन जर असेल त्यासाठी किती आहे 10%. हिली टेरेन विथ बर्फ वगैरे जर असेल तर. आणि जर का अर्बन एरिया असेल त्यासाठी 4% असते. एवढी बातमी सांगितली. आता जर या ई मॅक्सची व्हॅल्यू जर का तुम्ही समजा 7% जर याच्यात टाकली आणि एफची व्हॅल्यू 0.15 जर का टाकली तर ई एफची व्हॅल्यू जी आहे ना तुम्ही करून बघा वाटलं असतं. ई एफची व्हॅल्यू खूप छोटी असते, एवढी छोटी असते की नियर अबाउट शून्याच्या जवळजवळ असते. त्यामुळे ई एफची व्हॅल्यू 0 होऊन जाईल. मग ई एफची व्हॅल्यू जर का 0 झाली तर तुम्हाला हा रेशो पुन्हा काय भेटेल P/W इज इक्वल टू ई प्लस एफ डिवाइड बाय 1 म्हणजे P/W इज इक्वल टू ई प्लस 1. तो नवीन हे इक्वेशन आपल्याला ते तर मी अगोदर पण काढून टाकलं होतं की बाबा P/Wला रोखायचं असेल तर फक्त एफ एवढं चालणार नाही, तर त्याच्यामध्ये ई पण ॲड करा. तो असं इक्वेशन तुम्हाला दिसायला भेटेल राईट का. सो हे इक्वेशन तुम्हाला सुपर इलिव्हेशनचे इक्वेशन दिसायला भेटतं. इथपर्यंत कळालं का रे. तो देअरफॉर ई प्लस एफ इज इक्वल टू P/W. P/Wची व्हॅल्यू काय असते V² बाय काय असते V²/GR. तो व्ही तुम्ही मीटर पर सेकंडमध्ये टाका. आर जो आहे तो तुम्ही आर मीटरमध्ये टाका. जी आपला 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर असतो आणि एफ जो असतो त्याची व्हॅल्यू 0.15 आहे समजा. तर तुम्हाला ई वगैरे काढता येईल राईट का. तो अशा पद्धतीने आपण हे करून घेतो. परंतु आपल्याला काय करायचं असतं बरं का. जर का समजा व्हेलॉसिटी किलोमीटर पर हवरमध्ये दिली असेल तर तुम्ही कन्वर्ट करून टाका. किलोमीटर पर हवरमध्ये मीटर पर सेकंड करायचे असेल तर काय तो किलोमीटर पर हवरमध्ये दिलेली जी व्हेलॉसिटी आहे त्याला डिवाइड बाय 3.6 जर तुम्ही केलं तर तुम्हाला मीटर पर सेकंडमध्ये काय भेटून जाईल व्हेलॉसिटी भेटून जाईल अशा पद्धतीने. पण जसं जर का तुम्ही केलं समजा तर मी नवीन एक इक्वेशन बनवून टाकतो जे परीक्षेला विचारतात. ई प्लस एफ इज इक्वल टू व्हॉट. याला मी काय करू शकतो जर या व्हीला डिवाइड बाय 3.6 करून ब्रॅकेटचा स्क्वेअर जर केला तर इक्वेशन आपल्याला काय भेटतं माहिती आहे का. सो व्ही डिवाइड बाय 127 आर. तो व्ही डिवाइड बाय ई प्लस एफ इज इक्वल टू V² अपॉन 127 आर जर मी केलं तर त्याच्यामध्ये काय दिसायला भेटतंय की तुम्ही व्ही जे ना व्ही किलोमीटर पर हवरमध्ये टाकून द्या. तो व्ही किलोमीटर पर हवरमध्ये टाका आणि आर मीटरमध्ये टाका. असं जर का तुम्ही केलं तर तुम्हाला एक इम्पेरिकल फॉर्म्युला भेटून जातो. ई प्लस एफ इज इक्वल टू V² बाय 127 आर राईट का. वेअर व्ही इन अ किलोमीटर पर हवर. एवढी बात लक्षात आली का. आणि आर मीटरमध्ये इथपर्यंत आलं लक्षामध्ये. तो आपला हा जनरल फॉर्म्युला झाला. परंतु हा जनरल फॉर्म्युला झाला परंतु आता लक्षात घ्या ई मॅक्सची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगून दिली त्याचप्रमाणे ई मीनची व्हॅल्यू पण असते. ई मीन म्हणजे काय मिनिमम सुपर इलिव्हेशन. तर मिनिमम सुपर इलिव्हेशनची व्हॅल्यू किती असणार आहे कॉमन सेन्स आहे किती असणार आहे कॅम्बर एवढी. कॅम्बर जो प्रोव्हाइड करतो आपण कॅम्बर किती कॅम्बर प्रोव्हाइड करतो हा कॅम्बर प्रोव्हाइड करतो आपण हा वाला कॅम्बर. तो कॅम्बर तुम्ही जेवढा प्रोव्हाइड करणार तेवढंच आपलं इलिव्हेशन पण किती असणार तेवढंच असणार. सो देअरफॉर ई मिनिमम इज इक्वल टू व्हॉट कॅम्बर. ई मिनिमम कम से कम कॅम्बर एवढं तरी असायला पाहिजे. बोला इथपर्यंत कळालं का रे. ठीक आहे. सो पुढचा पॉईंट असतो आपला डिझाईन ऑफ सुपर इलिव्हेशन. आता डिझाईन ऑफ सुपर इलिव्हेशन तुम्हाला जर का सुपर इलिव्हेशन डिझाईन करायचं असेल तर कशा पद्धतीने करतो. तो डिझाईन ऑफ सुपर इलिव्हेशन. डिझाईन ऑफ सुपर इलिव्हेशन काय असतं बरं काय डिझाईन ऑफ सुपर इलिव्हेशन व्यवस्थित लक्ष द्या. सुपर इलिव्हेशन डिझाईन ऑफ सुपर इलिव्हेशन. तर डिझाईन ऑफ सुपर इलिव्हेशन म्हणजे तुम्हाला आता काय करायचं माहिती आहे का. जो ई आहे डिझाईन ई काढायचा आहे. ई काढायचं म्हणजे काय तुम्हाला सुपर इलिव्हेशन डिझाईन करायचं आहे. ईडी म्हणतो आपण त्याला राईट का. आता काय आहे बरं का आपल्याकडे आपल्याला डिझाईन करायचं आहे ईडी. जर तुम्हाला ईडी डिझाईन करायचं असेल क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा जर तुम्हाला म्हटलं असेल की डिझाईन सुपर इलिव्हेशनची व्हॅल्यू किती असेल तर ते आपल्याला शोधावी लागते. कशा पद्धतीने काढतो बरं का मी लक्षात घ्या. जर तुम्हाला सुपर इलिव्हेशन डिझाईन करायचं असेल तर तुम्हाला गोष्टी अजून करून चालाव्या लागतात. काय बरं का जो आपला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन आहे ना त्याला घ्यायचं 0. तुम्हाला डिझाईन करताना तर डिझाईनच्या वेळेस आपण कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शनला काय घेऊन घेतो 0 घेऊन घेतो. आणि सगळ्या प्रकारच्या आपल्या रोडावरती मिक्स फ्लो ट्रॅफिक असते. मिक्स फ्लो ट्रॅफिक म्हणजे काय त्याच्यावरती फास्ट व्हेकल पण असतात आणि स्लो व्हेकल पण असतात. त्यामुळे डिझायनिंग करत असताना जी काही आपली व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी डिझाईन व्हेलॉसिटीनं घेता. सो डिझाईन व्हेलॉसिटीनं घेता तुम्ही काय घ्यायची तर तुम्ही घ्यायची 75% 25% ऑफ डिझाईन व्हेलॉसिटी. सो 25% ऑफ डिझाईन व्हेलॉसिटी. तो ईडी जेव्हा तुम्हाला डिझाईन करायचं आहे सुपर इलिव्हेशन तुम्हाला जेव्हा डिझाईन करायचं आहे त्यावेळेस तुम्ही काय करायचं असं अजूम करायचं की बाबा त्या रोडावरती लॅटरल फ्रिक्शन बिलकुल पण नाही आहे. म्हणजे लॅटरल कोएफिशिएंट फ्रिक्शन म्हणजे असं आहे जसं की तो फरशीचा रोड आहे. एकदम फरशीचा रोड आहे. फ्रिक्शन नाहीच आहे बिलकुल पण राईट का. आणि जो की व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी सगळ्यांच्या म्हणजे मिक्स लो ट्रॅफिक अजूम करून 75% ऑफ डिझाईन व्हेलॉसिटी घ्यायची. तो त्यावेळेस जेव्हा तुम्ही ईडी काढणार तो ईडी किती निघेल. देअरफॉर ईडी इज इक्वल टू ईडी प्लस
राईट का. ईडी जो काय एफची व्हॅल्यू 0 टाकून द्या तुम्ही, ईची व्हॅल्यू किती टाकून द्या, 0 टाकून द्या आणि किती दिसायला भेटेल इज इक्वल टू V²/GR. V² काय दिसायला भेटेल GR. पण हा काय दिसायला भेटतोय, हा तुम्हाला इथं ब्रॅकेटमध्ये टाकावं लागेल. मी पुसतो इथं कसं टाकावं लागेल तुम्हाला, हे कसं टाकावं लागेल, इथं तुम्हाला टाकावं लागेल 0.75 V त्याचा स्क्वेअर अशा पद्धतीने मला काढावं लागेल. तर व्ही तुम्ही मीटर पर सेकंडमध्ये टाकू शकतात, पण तुम्हाला वाटतं की मला किलोमीटरमध्ये टाकायचं आहे. सो डिझाईन सुपर इलिव्हेशन किती येईल बरं का, तर ते येईल V² तुम्ही जर का व्यवस्थित सॉल्व केलं तर 225 इंटू R. हा झाला आपला डिझाईन सुपर इलिव्हेशन. हा काय झाला आपला डिझाईन सुपर इलिव्हेशन. बोला इथपर्यंत कळालं का रे. ठीक आहे, तो इथपर्यंत आपण आलो. आता काय दिसायला भेटतं बरं का, हे जो आहे ना MPCला क्वेश्चन आला आहे डिझाईन सुपर इलिव्हेशन, तो उत्तर त्याचा हे वाला होतं. राईट. मग आता सगळ्यात महत्त्वाची बात काय, आता तुम्ही किलोमीटरमध्ये टाकू शकता, तर किलोमीटर पर हवरमध्ये टाकून द्या व्हेलॉसिटी आणि R आपली मीटरमध्येच टाका. हा इम्पेरिकल फॉर्म्युला एक बनून गेला. पण आता हे डिझायनिंग जो काही आपण सुपर इलिव्हेशन काढला हा ओके आहे का बरं का, आपण जो सुपरव्हेशन देतोय तो ओके आहे का, तो तुम्हाला चेक करावा लागतो. कसा चेक करावा लागेल, आपल्याकडे मॅक्झिमम लिमिट असतं, इमॅक्सचं लिमिट आहे ना आपल्याकडे, इमॅक्सचं लिमिट. राईट. जर इमॅक्सपेक्षा ईडी जर का छोटा किंवा इक्वल जर असला तर ओके, नो प्रॉब्लेम. जो तुम्ही डिझायनिंग केलेला आहे तेवढा तुम्ही प्रोव्हाइडेड करून द्या. राईट का, तुमचं काम झालं. जर ईडी आपला लेस असेल इमॅक्सपेक्षा, राईट का, इथपर्यंतची बात ओके. परंतु आपल्याला काय दिसायला भेटतं की असं नाही होते, ईडी लेस दॅन ऑर इक्वल टू इमॅक्स नाही आहे. तर मी काय करतो, म्हणजे उलटं झालं, असं झालं जर समजा, काय झालं बरं का, तो ईडी जो आहे ना आपला तो ईडी ग्रेटर दॅन चालला गेला. ईडी काय झाला, ईडी ग्रेटर दॅन होऊन गेला. ईडी ग्रेटर दॅन झाला कशापेक्षा, इमॅक्सपेक्षा. तो ईडी जर का समजा इमॅक्सपेक्षा ग्रेटर जर झाला तर तुम्ही काय करायचं, जी डिझाईन आपलं सुपर इलिव्हेशन आहे ते इमॅक्स एवढं प्रोव्हाइड करायचं. किती करायचं, इमॅक्स एवढं प्रोव्हाइड करून द्यायचं. पण हे तर झालं, इथं बाद झाली कशाची, ही झाली कशाची, सुपर इलिव्हेशन. आता तुम्ही काय करायचं, आता तुम्ही फ्रिक्शनबद्दल पण चेक घ्यायचा. म्हणजे काय, तुमच्याकडे फॉर्म्युला होता तुमच्याकडे E+F इज इक्वल टू V²/127R. हा जनरल फॉर्म्युला होता आपला, राईट का, डिझायनिंगचा नाही, जनरल फॉर्म्युला होता. तर तुम्ही काय करायचं, तुम्ही आता फ्रिक्शनसाठी चेक करायचं. तर फ्रिक्शनसाठी चेक करायचं म्हणजे काय करायचं माहिती आहे का, तुम्ही फ्रिक्शनची व्हॅल्यू काढून बघायची. ई कोणता टाकायचा तुम्ही, तो ई जो आहे ना, ई जो तुम्ही मॅक्सिमम ई जो आहे आपला, तो मॅक्सिमम ई तुम्ही टाकून द्या. तो ई मॅक्स टाका. म्हणजे काय, एफ मी काढणार एफ इज इक्वल टू V²/127R. 127R इथं R राहून गेला. तो एफ इज इक्वल टू V²/127R मायनस इमॅक्स असं तुम्ही टाकून बघा आणि एफची व्हॅल्यू बघा. जर का समजा एफची व्हॅल्यू जर का समजा इथं मी खोडतो, हे खोडतो मी, नाही तर पेन बदलवतो. जर का समजा एफची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू 0.15 लॅटरल कोएफिशिएंट ऑफ याच्या एवढी जर का असली तर काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे तुम्ही काय करायचं, तुम्ही मॅक्झिमम जो काही आपलं डिझायनिंग सुपर इलिव्हेशन जो काही आहे तो मॅक्झिमम एवढा प्रोव्हाइड करून द्या. ठीक आहे, मॅक्झिमम एवढा प्रोव्हाइड करून द्या. पण जर समजा फ्रिक्शन जे की ना, फ्रिक्शन कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू जर का ग्रेटर दॅन 0.15 आली, राईट का, सो कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू 0.15 पेक्षा जर का आली, मॅक्झिमम कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शनपेक्षा जर का जास्त आली, तर तुम्हाला या केसमध्ये काय दिसायला भेटते, बरं का, तो आपण काय करतो, इथपर्यंत लक्षात आलं का रे, व्यवस्थित लिंक लागते का व्यवस्थित. ठीक आहे, तो आता मग काय करतो बरं का, की एफ जो आहे ना 0.15 पेक्षा जास्त आला, तो आपण काय करतो, आपण जे ना व्हेलॉसिटीला रिस्ट्रिक्ट करतो. म्हणजे काय करतो बरं का, मी लक्षात घ्या, जर का असं जर घडत असेल तर मी काय करतो, एफमॅक्सची व्हॅल्यू किती असते, एफमॅक्सची व्हॅल्यू 0.15, इमॅक्स प्लस एफमॅक्स इज इक्वल टू V²/127R. राईट, अशा पद्धतीने मी हे करणार. राईट, आणि त्याच्यावरून मी काय करतो, जर का समजा दोघं व्हॅल्यू पुढे गेल्यात, इमॅक्सची व्हॅल्यू ईडीपेक्षा जास्त गेली आणि एफची व्हॅल्यू पण ईडीपेक्षा जास्त केली, जर दोघं व्हॅल्यू जर जास्त गेल्यात ना, तर तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला स्पीडला लिमिट ठेवावं लागतं. म्हणजे काय, तुम्ही काय करणार, मी काय करणार बरं का, V इज इक्वल टू व्ही अलायबल वर व्ही परमिसिबल इज इक्वल टू किती लिहिणार मी, 127R ब्रॅकेटमध्ये इमॅक्स प्लस एफमॅक्स, राईट का, इमॅक्स प्लस एफमॅक्स अंडर रूटमध्ये
असं जर मी केलं ते याच्यावरून मला एक व्हिलॉसिटी भेटेल आणि ही व्हिलॉसिटी जी काही येईल आपली ती व्हिलॉसिटी आली समजा तर काय करायचं, ज्या ठिकाणी असं घडतं त्या काय करायचं, पाटी लावून द्यायची, गोल अशी पाटी लावून द्यायची आणि याच्यामध्ये लिहून द्यायचं की बाबा या स्पीडच्या वरती जाऊ नका. मग आपण रस्त्याच्या कडेला बघा 35 लिहिलेलं असतं, 40 लिहिलेलं असतं. याचा मिनिंग काय होतो, तिथे मला अलाउएबल स्पीड दिले की या स्पीडच्या वरती जाऊ नका, नाहीतर काय होईल माहिती आहे का, नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम येईल, तुमची गाडी जी ना ती तुम्हाला डिस्कम्फर्ट फील व्हायला लागून जाईल. तर त्यामुळे आपण व्ही काढून घ्यायचा. जर का समजा दोघं मॅक्स पण आणि हे पण डिझायनिंगपेक्षा जर का म्हणजे जर का डिझायनिंग आणि फ्रिक्शनपेक्षा जर का जो जास्त जर जात असेल तर त्या केसमध्ये आपण व्हिलॉसिटी काढून घेतो आणि एवढी व्हिलॉसिटी आणून आपण ती पाटी तिथे लावून देतो की बाबा या 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 स्पीडच्या पुढे जाऊ नका, या स्पीडच्या पुढे जाऊ नका, बिलकुल पण या स्पीडच्या पुढे जाऊ नका. एफ जर काढायला लावले असेल, एफ पण असं 0.15 पेक्षा जास्त आलं तर 0.15 प्रोव्हाइड करायचं का? हा, तो आता गंमत बघ ना, आता प्रोव्हाइड नाही करायचं. आता तू बघ, जर एफ पुढे चालला गेला, जर पुढे चालला गेला, तुला आता ई पण द्यायचा नाही आणि काही द्यायचं नाही. आता तू या केसमध्ये काय करायचं, आपला मॅक्स एवढा वापर, जो काही आहे तो मॅक्स एवढा वापर. परंतु काय कर माहिती आहे का, काय कर, त्या ठिकाणी एक पाटी लावून दे. ज्या ठिकाणी असं घडते ना त्या ठिकाणी पाटी लावून दे, काय की बाबा या स्पीडच्या वरती जाऊ नका, या स्पीडच्या वरती जाऊ नका. मग आपण इथं काय करतो, या ठिकाणी स्पीडचं लिमिट लावून देतो आणि जे सुपर इलिव्हेशन या ठिकाणी मी वापरतोय ते मी मॅक्स एवढं सुपर इलिव्हेशन वापरतो. तो या ठिकाणी मॅक्स एवढं सुपर इलिव्हेशन वापरतो आणि त्या ठिकाणी पाटी लावून देतो की बाबा या स्पीडच्या वरती जाऊ नका. आलं लक्षात? बट डिझाईन कशाने करतो मग? डिझाईन कशाने करतो म्हणजे डिझाईन आपल्याला सुपर इलिव्हेशनचं डिझाईन करायचं आहे. आपल्याला डिझाईन कशाचं करायचं आहे, सुपर इलिव्हेशनचं डिझाईन करायचं आहे. आपल्याला लॅटरल कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शनची डिझाईन करायची थोडी आहे. आपल्याला लॅटरल कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शनची डिझाईन नाही करायची, आपल्याला सुपर इलिव्हेशनची डिझाईनिंग करायची. मग डिझाईनिंग करताना मला ईडी काढावा लागतो, परंतु ईडी जो ना तो जास्त चालला गेला मॅक्सपेक्षा, तर मी मॅक्स देऊन देतो. तो मॅक्झिमम एवढं मी तेवढा देऊ शकतो, त्याच्यावरती मी जाऊ शकत नाही, एवढा मी देऊन देतो. परंतु जर का समजा कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बी जर का जास्त आला 0.15 पेक्षा, तर एक काम कर तू, इथं जे ना या ठिकाणी इथे एक पाटी लावून दे, अशी मोठी पाटी लावून दे आणि म्हण की बाबा या स्पीडच्या वरती जाऊ नका. परंतु जर का समजा कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन जर का आपला 0.15 पेक्षा जर का कमी राहिला असता तर पाटी लावायचं काही काम नाही, तुम्हाला पाटी लावायचं काम नाही आहे. तुम्ही मॅक्स एवढं देऊन द्या, मॅक्स एवढं देऊन द्या. पण जर समजा ईडी जर आपला लेस दॅन मॅक्स राहिला असता तर आपण काय केलं असतं, जेवढा ईडी आलेला आहे तेवढा ईडीच प्रोव्हाइड करून दिला असता, बस झालं. सो ईडी जर का मॅक्सपेक्षा जर का कमी असेल तो डिझाईन करा या ईडीसाठी, पण ईडी जर का मॅक्सपेक्षा जास्त असेल तर ईडीसाठी डिझाईनिंग करा, परंतु फ्रिक्शनसाठी चेक करा. मग फ्रिक्शनसाठी चेक करायला गेलो, फ्रिक्शन 0.15 पेक्षा खाली होतं, त्यामुळे ईडी जो काही आहे तो मॅक्स एवढा द्या, नो प्रॉब्लेम, झालं, ओके झालं, डिझाईनिंग कंप्लीट झाली. परंतु जर का समजा आपली जर का फ्रिक्शन जर का 0.15 पेक्षा जर का जास्त गेलं तर तुम्ही काय करा, ईडी मॅक्स द्या, परंतु या ठिकाणी एक पाटी लावून द्या, म्हणा की त्या स्पीडच्या वरती जाऊ नका. कोणता स्पीड तुम्ही काढला तर व्ही अलाउएबल अंडररूटमध्ये 127 आर समथिंग, काय केलं तुम्ही 127 आर, याच्यामध्ये तो तुम्हाला मी एक फॉर्म्युला काढून दाखवला होता. अंडररूटमध्ये 127 आर मॅक्स प्लस एफ मॅक्स, अशा पद्धती व्हिलॉसिटीची पाटी लावून द्या तिथं. कळालं का तुला? पण क्वेश्चन मध्ये असं नाही विचारणार ना की एफ काढायला लावलं आणि एफ ची व्हॅल्यू 0.15 पेक्षा जर जास्त आली हां, तर आपण ते मीन्स टाईप करायला लागते ना ते वाले आन्सर एनएटीचे. तो एफची व्हॅल्यू तू काय जास्त थोडी, आपण एफची डिझायनिंग नाही करत आहे. मॅक्झिमम एफ तू 0.15 वापरू शकते. जे आली तेच टाकायची का? 0.15 जी काय आहे तुला क्वेश्चन कसे आहे तुला दिसायला भेटतील ना, क्वेश्चन कसे आहे त्याच्यावर तुला अंदाज येईल. फक्त तुला मला सांगायची की प्रोसिजर सांगितली ती रिपीट करून सांग पटकन फास्ट.